विविषणा भोगी गुणातीताय श्रीरघुनाथाचे निभजने शांताकारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभाढ्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिगिरिदानगम्यं वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथं। या ठिकाणी रामप्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन आणि हनुमंताच्या चरणी नतमस्तक होऊन बाळूमाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व श्रोते आणि वाचक शिक्षक यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी कथेचा अनुसंधान असा आहे. ज्या वेळेस असणारे या रामप्रभू असणारे विमानात बसून अयोध्येला जाऊ लागलेले आहेत त्यावेळेसच असणारा या ठिकाणी असणारा किती प्रेम उत्पन्न झालं त्यांना आणि किती आनंद झालेला आहे. त्या आनंदाचं या ठिकाणी असणारं वर्णन गुणवर्णन नाथबाबांनी केलेलं आहे. मग ज्या वेळेस असणारं त्या ठिकाणी विमानात बसलेले आहेत त्यांनी नामाचा गजर केलेला आहे आणि नामाची संगती सांगितलेली आहे आणि नामाच्या संगतीमध्ये असणारा या ठिकाणी जनतेला किंवा ज्या या ठिकाणी असणाऱ्या माणसाला सुख कशामध्ये आहे याच्याबद्दलची असणारी या ठिकाणी आपण कथा ऐकलेली आहे. तर अशा वेळेस असणारं त्या ठिकाणी विभीषणाला आणि असणाऱ्या विमानात बसल्यानंतर किती प्रेम उत्पन्न झालेलं आहे त्याच्याबद्दलची कथा असणाऱ्या या ठिकाणी नाथबाबा सांगू लागलेले आहे. सात्विक बुद्धी करुण निष्कर्मे सेवा गुणधारण या लागी सत्व गुणी संपन्न स्वयं रघुनंदन पाचारी. त्या ठिकाणी असणारा सात्विक बुद्धी म्हणजे कशी असते त्या बुद्धीमध्ये कसल्याच प्रकारचं मल नसतो अशी असणारी त्याला सात्विक बुद्धी म्हणतात. आणि अशा सात्विक बुद्धीने या ठिकाणी असणारे रामप्रभू त्याच्यामध्ये बसलेले आहेत आणि सगळ्यांना असणारा प्रेम या ठिकाणी असणारा उत्पन्न झालेला आहे आणि आनंदाच्या प्रेमाने या ठिकाणी असणारे काय करतात पुढं विरोध हानी ताय सर्वता विषाद नाही चित्ता अमर्यादा शांती तत्वता खरोखर या ठिकाणी असणारा सात्विकता या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी असणारा कसलाच मल असणारा या ठिकाणी कुणाच्या मनामध्ये राहिलेला नाही आणि असणारी सात्विक बुद्धी झाल्यामुळं सगळेच असणारा प्रवृत्तीत मन झालेला आहे आणि उत्साह या ठिकाणी असणारे अयोध्येला निघण्यासाठी या ठिकाणी किती प्रेम उत्पन्न झालेलं आहे याच्याबद्दलचं वर्णन या ठिकाणी संपन्न ऐक सत्वमूर्ती विभीषणा नगरस्थांची संभावना करोनी विमाना बैसाव्या. खरोखर या ठिकाणी विमानामध्ये असणारे या ठिकाणी सज्ज केलेला आहे आणि सात्विक बुद्धीचाही असणारा विभीषण आहे आणि विभीषणाने या ठिकाणी असणारं सर्व काही या ठिकाणी असणारं मनोगत ओळखलेलं आहे आणि मनोगत ओळखून सात्विक बुद्धीने या ठिकाणी असणारा तो या ठिकाणी असणारा विभीषण ही असणारा विमानात बसून अयोध्येला नेण्यासाठी तयार झालेला आहे. प्रदक्षिणा करून या नगराचे सवे देऊन या मातेशी पाठवावे निज धामासी निज गजरेसी अति प्रीती. खरोखर या ठिकाणी अति प्रीतीने आवडीने स्वभाव या ठिकाणी असणारं सांगू लागलेले आहे विभीषणाला. हे विभीषणा आपली माता असणारी या ठिकाणी दर्शनाला आलेली आहे आणि दर्शनाला आल्यामुळे या ठिकाणी असणारा तिला असणारा प्रदक्षिणा करा आणि प्रदक्षिणा करून ने अति प्रीतीनं आवडीनं या ठिकाणी प्रेमानं काय करा अयोध्येला पाठवा हे अयोध्येला ना लंकेला पाठवा असे या ठिकाणी असणारी आज्ञा विभीषणाला दिलेली आहे. सुखी करावे सख्यत्वेची त्रिजतेच्या. रे बाबा तू असणारे काय कर या ठिकाणी असणारा या ठिकाणी कैकशीला असणारे काय कर समाधान कर तिचा असणारा जी दुःख झालेलं आहे तिच्या दुःखाचं निरसन कर समाधान करून तिला प्रेम घेऊन या ठिकाणी असणारे काय कर आता मात्र या ठिकाणाहून लंकेला पाठव. त्या दोघीच याती प्रीती कृपा करावी की निश्चिता बहुडबावे सेनापती सैन्य संपत्ती समवेत. ताबडतोब या ठिकाणी असणारं काय करा तिला असणारा परिकीर्तन करा तिला असणारा अति प्रीतीनं आवडीनं
तिला असणारा शिकायला सांगू लागलेली आहे आणि असणारा तिला असणारा तिच्या संघ असणारे काय करा, सैन्य द्या, प्रधान मंडळी द्या आणि असणारे सगळेजण काय करा, सुखाने असणारे या ठिकाणी असणारे लंकेला पोच करा. आई कोणी रामाचे वचन मातेसी करुणा भाणा प्रतिनिधी करुणी आपण विजयनगराला बोलाविले. खरोखर त्या ठिकाणी असणारा तिने आवडीनं रामप्रभूची आज्ञा आहे, मालकाची आज्ञा झाल्यानंतर आपण या ठिकाणी हायली करायची का नाही. मालकाची आज्ञा ऐकली रामप्रभूची आणि विभीषणाला असणारा काय केलेलं आहे, आईला असणारा प्रेम दिलेला आहे, आईला समाधान केलेलं आहे आणि समाधान करून आवडीनं या ठिकाणी असणारे काय केलं, ताबडतोब या ठिकाणी आईला लंकेला पाठविण्यासाठी तयार बोलाविली की कैकसी आशा पुसून या सकाळाची श्रीरामापाशी स्वराला. खरोखर त्या ठिकाणी असणारा त्या असणारे काय केलेलं आहे, आईला कैकसी आईला आणि असणारी जी काय त्रिजटा असणारी या ठिकाणी आहे सीतेच्या असणाऱ्या सेवेसाठी असणारी दासी म्हणून ठेवलेली होती आणि तिलाही असणारे दोघीलाही असणारे काय केलेलं आहे, लंकेला पाठवलेलं आहे आणि पिठी पाठवून अगदी प्रेमानं उल्हासानं आनंदानं समाधानीनं त्याला पाठवलं आणि पाठवून विभीषण काय केलं, रामापाशी आलेला आहे. रामाने करून चौघे प्रमाण घेऊन राजा विभीषण पण स्वयंविमान अरुणाला. ताबडतोब या ठिकाणी आईची आज्ञा की ऐकली, आईला वाटत आलं आणि आता राम या ठिकाणी विभीषणाला आनंद झाला आणि 4 पुरुषार्थ प्रधान असणारे त्याने काय केलं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 प्रधान त्याने असणारे संघ घातलेले आहेत आणि संघ घेऊन त्या ठिकाणी तो विमानामध्ये असणारा विभीषण सुद्धा बसला. राम म्हणे हनुमंताय संपादिनी सकाळ व्यवस्था विमानारोहण करी सकाळ व्रता तुझा विना. खरोखर त्या ठिकाणी असणारे लगेच रामप्रभू असणारे हनुमंताकडे वळलेले आहेत आणि हनुमंता तू असणारा भरपूर श्रम केलेला आहेस आणि तू सुद्धा असणारा काय कर, आता मात्र या ठिकाणी विमानात बस आणि आमच्या सोबत चल असं या ठिकाणी आज्ञा दिली. पुन्हा काय करता, जैसे प्राणी विना शरीर देवी तुझा विना मास माग्र तुवा बैसोनिया सत्वर गमन संचार संपाय. खरोखर या ठिकाणी असणारा अरे हनुमंता ज्या वेळेस असणारा पाना वेगळी मासुळी राहू शकत नाही तसं त्याप्रमाणे असणारा माझं मन आहे कसं आहे, तुझ्या बिन माझं मन राहू शकत नाही. तर तू असणारे हनुमंता रे हनुमंता तू असणारा पटकने आणि माझ्या बरोबर संघात चल असे या ठिकाणी रामप्रभू काळांचा चाला काय सत्याचा चाला तुझ्या का तुझे निबंधित सकळ का वेगी पुष्प खरोखर या ठिकाणी म्हणता तू असणारा जीवाचा जीवलग आहेस आणि तुझ्या वेळेला असणारा मला राहू शकत नाही आणि तू असणारा निष्काम भावनेने असणारी या ठिकाणी भक्ती करू लागलेला आहेस. तर तू असणारा माझ्या संगत चल असे या ठिकाणी विनंती हनुमंताला हनुमान गाडी वंदोनिया श्रीरामचरण गेल्या रोहन विमानी. ताबडतोब या ठिकाणी असणारे काय केलेलं आहे, ताबडतोब या ठिकाणी असणारे असं ऐकल्याबरोबर त्या ठिकाणी असणारे हनुमंताने असणारे काय केलं, गडगड लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन असणारे काय केलं, हनुमानामध्ये रोहन केलेलं आहे. विश्वकर्मा येऊन या पुढे श्रीराम नबिना वाडे कोडे आती प्रेमाचे निसुरवाडे पडल्याचा पडे त्रास. या ठिकाणी असणारा विश्वकर्मा सुद्धा आहे पण एवढं प्रेम पाहून आनंद पाहून या ठिकाणी असणार त्याच्या सुद्धा या ठिकाणी असणारे काय झालेलं आहे, त्याच्या डोळ्याला सुद्धा असणारी झापडी पडलेली आहे, अंधकार आलेला आहे. अर्धन मिलित झाली दृष्टी बाप दाटले कंठी श्वास दाटनाचे पोटी नयवा कुटी शब्दायचे. त्यावेळेस माणसाला अति प्रेम होते त्यावेळेस असणारा डोळ्यामध्ये सुद्धा काही दिसू शकत नाही
आणि मुखानं सुद्धा काही बोलू शकत नाही आणि असणारा या ठिकाणी असणारा स्थिर माणूस होतो आणि स्थिर माणूस होऊन त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. निस्ता तटस्थ असणारा या ठिकाणी काय झालेला असतो, तो उभा राहिलेला असतो. हाती प्रेमे देखोन त्यासे कृपा उपजली राघवाचा स्वयं उचलून यावे गेची निज हृदयासी अलिंगिने. विश्वकर्माला असणारे रामप्रभूने असणारी त्याची अवस्था पाहिली, प्रेम पाहिलं आणि प्रेम पाहून या ठिकाणी असणारे रामप्रभू असणारे पटकन उतरले. त्यांना काय उतरायला वेळ आहे का? उतरले, आपल्या हाताने धरले आणि असणारे आपल्या हृदयाला कवटाळून धरून या ठिकाणी असणारे पुढे काय म्हणतात, आलिंगित रघुपती त्रिविधता पादारी शांती पावला परान विश्रांती झाली निर्मुक्ती बलश्रमा. ताबडतोब या ठिकाणी असणारा ज्या वेळेस असणारा प्रत्यक्षात देवच असणारा आपल्याला भेट देतो, हृदयाला जोडतो, त्यावेळेस जे असणारे त्रिविध ताप असतात त्या त्रिविध ताप आपल्या शरीरामध्ये असतात. मग त्या ज्यावेळेस देव आपल्याला हृदयाला जोडतो त्याच वेळेस मात्र आपल्या अंगातले जी काय त्रिविध दोष असतात हे दोष असणारे मात्र नाहीसे होतात आणि नाहीसे होऊन या ठिकाणी असणारे आपल्या शरीराला समाधान होते आणि आपल्या असणारे सगळं नाही निरसन होते, सुख दुःख या ठिकाणी राहतच नाही. असे एक रूप या ठिकाणी झालेले आहे. त्या प्रेम देखोन अद्भुत आणि विमानाचे कुशलिता तेने भजने रघुनाथ स्वयंवदत्त वरदासी. ताबडतोब रामप्रभू असणारे विमानापाशी आलेले आहेत आणि विमानापाशी येऊन असणारे या ठिकाणी स्वतः असणारे मुखानं असणारं काय वंदन करतात, काय बोलतात ते पुढे ऐकायचे. चला. निज कर्मे आचरता उत्पत्ती तुझी मलिन नव्हे व्रती आकर्तात्मक बोध स्थिती सुख संस्कृती स्वानंदे. ताबडतोब विश्वकर्मामध्ये ज्या विश्वाला या ठिकाणी निर्माण करणारा विश्वाला सांभाळणार आहे, या विश्वकर्मा अशी असणारी याची सुद्धा असणारी जे जगाला पाळतोय, सांभाळतोय, कर्म करतोय, पण तो सुद्धा या ठिकाणी असणारी त्याची वृत्ती रामाला देवाला पाहून या ठिकाणी असणारी काय झाली, असे या ठिकाणी ज्याची वृत्ती निष्काम झाली, सगळी आशा बंद झाली. अशी अवस्था झाल्यामुळं पुढे असणारे रामप्रभू असणारे पुढे काय बोलतात, सकळ सृष्टीचे संपादने करिताना बाजला विमान सहज स्थिती समाधान सच्चिदानंद घन स्वरूप. सच्चिदानंद घन स्वरूप आहे आणि असणारे या सगळ्या सृष्टीचा असणारा या ठिकाणी असणारा त्या उत्पत्ती करणारा माणूस आहे, पण ज्याची नाश न पावणारी असणारी स्वरूपवरती आहे. अशा स्वरूपवरतीचा असणारा या ठिकाणी भेट झाली, त्याची संगती घडली, तर या ठिकाणी तुला काय गरज आहे असे या ठिकाणी असणारे रामप्रभू समजावून सांगू लाल भांडे निपदिता परिगगन नक्की गटाकृता ते देवी करणी रहित देवी त्वादित विज कर दे. जे आपल्याला तुझ्याकडे कार्य दिलेलं आहे, जे आपल्याला तुझ्याकडे विश्वकर्मा आहेस, पण तू निधान असतारे तुझ्या निजधामाला तू असताना आता या ठिकाणाहून काय कर, तुझ्या कार्याला जा आणि तुझ्या ठिकाणाला जा अशी असणारी या ठिकाणी कोणी केला, त्या ठिकाणी रामप्रभूंनी असणारी आज्ञा दिलेली. ऐसे देता शिवचरण विश्वकर्मा सुख संपन्न हे दुनिया त्रिपुटीचे बाण कर्मबंधन छेदिले. ताबडतोब या ठिकाणी असणारा आशीर्वाद मिळावा, प्रत्येकाला मात्र या ठिकाणी थोडा लानाचा किंवा आशीर्वाद मिळावा, देवाचाही आशीर्वाद मिळावा. जर मिळाला तर मात्र आपल्या जीवनाचं असणारं कसं असते, कर्त कल्याण होत असते. मग कर्त कल्याण करण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागल, देवाच्या सानिध्यात जावं लागल किंवा असणाऱ्या संतांच्या सानिध्यात जावं लागल आणि अशा थोर लहान मोठ्यांच्या सानिध्यात गेल्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटतील. आणि ते आशीर्वाद जर भेटले तर आपल्या असणाऱ्या जीवनातलं असणारं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही बरं का. तर त्याच्याकरता या कार्याला कुणी जाऊ शकत नाही, जागामध्ये काय खरंय असं नाही करायला पाहिजे. मग अशा सानिध्यात गेला विश्वकर्मा, म्हणून त्याचं असणारं कर्त कल्याण झालं आणि असणारं त्याला असणारं भाग्य उदयाला आलं. असे या ठिकाणी कर्म माझी निष्कर्मता सर्व कर्मी श्री गुणाता
सोय झाला देखता सोय भरतता निज कर्मी. कर्मामध्ये कर्म आहे आणि कर्माला सहाय्य कोण व्हायला पाहिजे. खरोखर रामप्रभू सहाय्य झाले आणि रामप्रभू सहाय्य व्हायला पाहिजे. इतरांचं सहाय्य घेऊ नका, देवाचं सहाय्य घ्या, स्थान संतांचं सहाय्य घ्या. मग या ठिकाणी सहाय्य जर या ठिकाणी अशा माणसाचं घेतलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही का? होणार आहे, होणार. पण आपण सहाय्य घ्या आणि सहाय्य घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करा असे सारखे नाथ बाबा सांगतात. आज्ञा पुसून सकाळास विमानाने मोक्षपुरी जाओ. हाती त्वरा रागवासी करी सकळासी वेग या ठिकाणी मोक्षाला जाण्यासाठी सुद्धा असणार आहोत. आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. मग मोक्ष करण्यासाठी साह्य कोणाचं घ्यायला पाहिजे? आपण साह्य कोणाच्या सानिध्यात जायला पाहिजे. तर या ठिकाणी असणार मोक्ष या ठिकाणी मिळवण्यासाठी असणार संतांच्या साह्यामध्ये जायला पाहिजे, देवाच्या साह्यामध्ये जायला पाहिजे, त्यांना आपल्याशी करायला पाहिजे. आणि आपल्याशी जर केलं तर खरोखर आपण या ठिकाणी सायुज्याला जाऊ शकतो, मुक्तीला जाऊ शकतो, नाहीतर जाऊ शकत नाही. सप्तपुरी माझा हारी पहिली मोक्षाची अयोध्यापुरी. विमान न्यावया तीर्थवरी कळवळा बारी श्रीरामा. पहिली असणारी मोक्ष करायची असणारी कोण आहे? अयोध्यापुरी आहे. आणि ही अयोध्यापुरीला असणारा या ठिकाणी विश्वकर्माने राजा रावणाला दिलेलं विमान तो असणारा या ठिकाणी असणारा अयोध्येला जाण्यासाठी असणारा ते विमानाचं असणारं सहाय्य आज या ठिकाणी रामप्रभूने घेतलेला आहे. सुंदर कामग विमान संकल्प मात्र करी गमाणा. पावावया मोक्ष भुवन अधिकारी पूर्ण यद्यापि. या ठिकाणी असणारा या ठिकाणी पुष्पक विमानामध्ये असणारे बसून या ठिकाणी असणारे जावं लागते. पण मोक्षाचा अधिकारी कोण आहे? खरं या ठिकाणी असणारा मोक्ष मिळवायचा असेल तर या ठिकाणी असणाऱ्या देवाची संगती घडली पाहिजे. आणि मोक्षाचा देणारा मोक्ष कोण आहे? तरी देवच आहे किंवा संत आहेत, याच्याशिवाय दुसरा कुणी नाही. तर अशा ठिकाणी मोक्षाला जाण्यासाठी आपण मोक्षपुरीला म्हणजे असणारे अयोध्येला जाण्यासाठी रामप्रभू निघालेले आहे. खरोखर आमचे लाडके पत्रकार हनुमंत तोंडे सोने म्हणा अगदी सुंदर त्याने वाचन केलेलं आहे. त्या पद्धतीनं इथून पुढील विजयताई कराड तांबवा अगदी सुंदर वाचन आहे मुलीचं. तर त्याने यावं आणि आपली सेवा करावा. आणि सूचक म्हणून आपले राजाराम आपा कदम धर्माचं राहणार आहेत.